spreading all around my room. My world's so bright, it's hard to breathe, but that's alright. तर स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचे यूट्यूब चॅनल सोप्या क्रिएशन लोकेस्ट्रिंग अँड इंटरेस्टिंग एडिटिंग रिलेटेड्स व्हिडिओमध्ये. तर भावांनो, आजचा व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग आहे. काहीतरी मी खूप नवीन ट्राय केलेलं आहे. तर भावांनो, आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा. आणि तुम्ही आणि माझ्या इंस्टाग्रामला जर फॉलो नसेल केलं तर इंस्टाग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल आणि इंस्टा आय डी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर भावांनो, तुम्ही आणि माझ्या टेलिग्राम चॅनलला जॉईन नसाल झाला तर टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. टेलिग्राम चॅनलची आय डी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे. तर भावांनो, तुम्हाला पहिल्यांदा 3 ॲपची गरज लागेल: काइनमास्टर, पिक्सलॅब आणि अलाइट मोशन. आपलं जे एडिटिंग आहे बाकीचं ते सगळं अलाइट मोशनवरच होणार आहे आणि निम्म काइनमास्टरवर. तर भावांनो, आजचा जो एडिटिंग टॉपिक आहे ते इंस्टाग्रामचे जे फॉलोअर्स असतात ते काउंटडाऊन, ते खूपच ट्रेंडिंगमध्ये चाललेलं आहे. तर मी म्हणलं, आणि कोणत्याही मराठी यूट्यूबरने ही व्हिडिओ बनवलीच नाही, तर मी म्हणलं चला काहीतरी नवीन ट्राय करून ही व्हिडिओ बनवूया. तर स्टार्टिंगला तुम्हाला पिक्सलॅब ॲप ओपन करायचं आहे. तर चला भावांनो, जरा वेळ न घालवता आजचा व्हिडिओ स्टार्ट. पिक्सलॅब ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसते. त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या इंस्टाग्रामचा जो प्रोफाईलचा जो असतो, जे फॉलोअर्स असतात ते किती झाले त्याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्यायचं आहे. तर मी आपले शिवम भाऊ इन्स्पिरेशनचं त्यांचा स्क्रीनशॉट काढून घेतला आहे मी. तर इथून तुम्हाला न्यू टेक्स्ट असतं ते डिलीट करून याचे 3 डॉटवर क्लिक करून इमेज साईजवर जाऊन इथून साईज 1080 आणि हाईट 1350 म्हणजे 1350 ही साईज घेतल्यानंतर ओकेवर टच करून तुम्हाला सिम्पली प्लसच्या आयकॉनवर टच करून फ्रॉम गॅलरीवर जाऊन इथून स्क्रीनशॉट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर मी स्क्रीनशॉट सिलेक्ट करून घेतो. तर अशा प्रकारचा स्क्रीनशॉट आहे. त्याच्यानंतर त्याला अशा प्रकारे क्रॉप करून घ्यायचं आहे. इथे क्रॉप करून घेऊन आणि वरून सुद्धा क्रॉप करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे इथून क्रॉप करून घेतल्यावर इथे टिक करून याला असं पूर्ण असं वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे सिम्पली वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला आपले फॉलोअर्स आणि हे दिसत आहे. त्यासाठी तुम्हाला इथे जे इथे बॉक्सचं जे आयकॉन आहे त्याच्यावर लेअरचं जे आयकॉन आहे त्याच्यावर टच करून तुम्हाला हा स्क्रीनशॉट लॉक करून घ्यायचा. लॉक करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला या 1 मिनिट त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली तिसऱ्या आयकॉनवर टच करून शेपवर जाऊन इथून जे पांढरं बॅकग्राऊंड ते व्हाईट कलरचं बॅकग्राऊंड सिलेक्ट केल्यानंतर सिम्पली तुम्हाला अशा प्रकारे याला असं क्रॉप करून असं जे वरचं जे 54 पोस्ट अँड 15,200 जे फॉलोअर्स आणि 45 फॉलोइंग आहेत त्यांना असं इथून असं कट करून घ्यायचं आहे आणि या बरोबरचे चिन्ह टॅप करून घ्यायचे. तर हे आपली पट्टी दिसत आहे. त्यासाठी तुम्हाला परत एकदा शेपवर जायचं आहे आणि जे खाली गेल्यावर इथून जे कलर्स असतात इथून त्याच्यावर प्लसच्या आयकॉनवर टच करून ते जे इंकचा कलर आहे त्याच्यावर टच करून या स्क्रीनशॉटवर जाऊन इथून तुम्हाला कोणताही पांढरा करून कुठेही टॅप करून घ्यायचं. अशा प्रकारे टॅप केल्यानंतर या बरोबरचे चिन्ह टॅप करून येते, ओके करून येते आणि टिक करून असे बघा थोडंसं दिसते पण ते एवढं जाणवत नाही आपल्याला. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली ही पण लेअर लॉक करून घ्यायची. अशा प्रकारे 2 लेअर लॉक करून घेतल्यानंतर सिम्पली एक्सपोचे चिन्ह टॅप करून तुम्हाला जे डिफॉल्ट असतं कस्ट्यूम त्याच्यानंतर याला अल्ट्रा करून सेव्ह टू गॅलरी करून घ्यायचं आहे. हे सेव्ह टू गॅलरी करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला इथून मी डिफॉल्टवर जातो आणि न्यू टेक्स्ट आहे ना तेथे जाऊन तुम्हाला एडिटवर जाऊन इथून मी 15 केले तो 15 आणि ओके करून घेतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली AB फंटवर जायचं आहे आणि इथून फंटवरनं जाऊन इथून जो अल्फा सेल्फ ऑन 1 रेग्युलर हा फंट आहे त्याला सिलेक्ट करून साईजवर जाऊन ह्याची साईज वाढवून रिलेटिव्ह पोझिशनवर जाऊन खालची जी एक टिक आहे आणि जी मधली आहे त्याच्यावर एकदा टॅप करून तुम्हाला कलरवर जाऊन ग्रेडिएटवर जाऊन इथून हा कलर चूज करायचा आहे. चूज केल्यानंतर सिम्पली तुम्हाला स्ट्रोकवर जायचं आहे. स्ट्रोक अनेबल करून
शॅडोजवर अनेबल करून एम्बोज पण अनेबल करून टाकायचं आहे. एवढं अनेबल केल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर टच करून परत एकदा टेक्स्टवर जाऊन 15Kच्या खाली टेक्स्टवर आणायचे आणि तिथे लिहायचे तुमचं जे युजर नेम आहे ते लिहायचं आहे. मी शुभ्या पाटील अँड SP अशा प्रकारचे युजर नेम लिहिल्यानंतर ओके करून या 15Kच्या बरोबर खाली आणून इथून तुम्हाला AB फंट अमरनाथ बोल्ट माझ्या सर्वात आवडता फंट आहे. हा अमरनाथ बोल्ट फंट सिलेक्ट केल्यानंतर साईजवर जाऊन याची साईज थोडी वाढवून अशा प्रकारे येते बरोबर 15Kच्या खाली सेट केल्यानंतर तुम्हाला कलरवर जाऊन ग्रेडियंटवर जाऊन इथून एक हा कलर चूज केल्यानंतर तुम्हाला टिक करून स्ट्रोकवर जायचे. स्ट्रोक अनेबल केल्यानंतर सिम्पली तुम्हाला शॅडोजवर जायचे. शॅडोज अनेबल केल्यानंतर तुम्हाला सिम्पली एम्बोजवरचा एम्बोज पण अनेबल करायचे. अनेबल केल्यानंतर या 4थ्या ऑप्शनवर टच करून ट्रान्सपरंटवर जाऊन एक्सपोर्टच्या चिन्हावर टच करून ही PNG गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करून घ्यायची. अशा प्रकारे एक्सपोर्ट केल्यानंतर ही त्याच्यानंतर तुम्हाला तुमचं पिक्सलॅबवरचं काम झालेलं आहे, म्हणजे पूर्णच काम झालेलं आहे. त्यानंतर तुम्हाला सिम्पली इथून अलाइट मोशन ॲप ओपन करायचे. तर अलाइट मोशन ॲप ओपन केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस दिसतं. त्याच्यानंतर प्लसच्या आयकॉनवर टच करून 1:1चा प्रोजेक्ट आणि 720 रेझोल्युशन तुमचे आणि 1080 पण ठेवू शकता. फ्रेम 30p आणि इथून हे बॅकग्राऊंड आहे ते लाईट ग्रे हे ठेवून घ्यायचं आणि क्रिएट प्रोजेक्टवर टच करून घ्यायचं आहे. क्रिएट प्रोजेक्टवर टच करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर टच करून इमेज ऑडिओवर जाऊन इथून जे आपण व्ह्यू ऑलवर जाऊन इथून ज्या पिक्सलॅबवरून जे आता आपण स्क्रीनशॉट जे सेव्ह केलेला होता त्याच्यावर प्लसच्या आयकॉनवर टच करून सिम्पली तुम्हाला या स्क्रीनशॉटला वाढवून घ्यायचं. अशा प्रकारे 1 मिनिट वाढ ना. अशा प्रकारे वाढवून घेऊन याला 16 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचे. अशा प्रकारे 1 मिनिट 16 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं. अशा प्रकारे 1 मिनिट 52 जरा वेळ लागतो. अलाइट मोशन ॲप आहे, मी नवीन शिकलेलो आहे. आता मी जेवढं शिकलेलं आहे तेवढं पुरेसं आहे तुम्हाला समजावण्यापूर्व. तर अशा प्रकारे 1 मिनिट मी अनेक थोडं वाढवतो. हे लवकर होत नाही ना. त्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे झाल्यानंतर याच्यावर टच करून 3 डॉटवर जाऊन फुल स्क्रीन करून घेऊन अशा प्रकारे असे सेट करून घेऊन येथे 1 मिनिट अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचे. अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला 1 मिनिट आणखी सेट नाही तर तुम्ही नेट सेट करायचे. इथं फॉलोविंग अँड मेसेज दिसलं पाहिजे फक्त. अशा प्रकारे सेट केल्यानंतर बरोबरच्या चिन्हावर टॅप करून इथे खाली प्लसचा जो आयकॉन आहे त्याच्यावर टच करून टेक्स्टवर जायचे आणि इथून जे तुमचे जे पोस्ट आहेत ते पोस्ट टाकायचे. स्टार्टिंगला पहिल्यांदा पोस्ट तर मी ते पोस्ट माझे टाकतो. शुभम भाऊ जे पोस्ट टाकतो मी ते शुभम भाऊचे पोस्ट आहेत 54. तर 54 पोस्ट टाकून इथे रोबोटो रेग्युलरवर टच करून इथून जो रोबोटो ब्लॅक हा फॉन्ट आहे तो सिलेक्ट करून इथे कलरवर जाऊन इथून ब्लॅक कलर सिलेक्ट करून घ्यायचा. ब्लॅक कलर सिलेक्ट करून घेतल्यानंतर बरोबरच्या चिन्हावर टॅप करून इथून परत एकदा बरोबरच्या चिन्हावर टॅप करून इथे जे पोस्ट आहेत त्याच्यावर बरोबर पोस्टच्या वर घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला ही पण जी लेअर आहे ती पण वाढवून घ्यायची. ही लेअर जिथपर्यंत जे वरचा जो स्क्रीनशॉट आहे तिथपर्यंत ही लेअर अशा प्रकारे वाढवून घ्यायची. पाहून थोडा नॉईस येत असेल पण सॉरी, घरात काम चालू आहे. त्याच्यानंतर अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर भावानं तुम्हाला सिम्पली 1 मिनिट माझे एकदा वाढू द्या, थोडीशी घेतो वाढवून 1 मिनिट भावांनो. अशा प्रकारे थोडीशी मी इथून कट करतो आणि त्याच्यानंतर ज्या 54वर आहे त्याच्यानंतर स्टार्टिंग पोझिशनवरून इफेक्टवर जाऊन इथून ॲड इफेक्ट करायचा आहे. जे टेक्स्ट आहे हे काउंट अप डाऊन हे टेक्स्ट सिलेक्ट करून घ्यायचे. काउंट अप डाऊन टेक्स्ट सिलेक्ट केल्यानंतर जे बॅक यायचं ऑप्शन आहे त्याच्या खाली जे प्लस चालू केलं त्याच्यावर टच करून स्केलवर जाऊन इथून हे पोस्ट आहे ते 0 करून घ्यायचे आहेत. 1 मिनिट मी इथून 0 करून घेतो. इथून 0 केल्यानंतर सिम्पली तुम्हाला परत एकदा
लास्टच्या पोझिशनवर जायचं आहे आणि 15 सेकंदावर इथं तुम्हाला प्लसच्या अकाउंट टच करून ऑफसेटवर जाऊन इथून तुमचे जेवढ्या पोस्ट आहेत 54 तिथे सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. तर मी झालं आहे का बघतो. तर अशा प्रकारे सेट केल्यानंतर तर भावानं बघा आपले जे पोस्ट आहेत ते हललेले दिसतात. 1 2 3 4 8 10 12 13 14 16 18 अशा प्रकारे पोस्ट सेट झाल्यानंतर तुम्हाला सिम्पली परत एकदा जे आपले फॉलोअर्स आहेत शुभम भाऊचे त्यासाठी ते फॉलोअर्स घेण्यासाठी तुम्हाला प्लसच्या आयकॉनवर टच करून न्यू टेक्स्टवर जाऊन इथून तुम्हाला फॉलोअर्स 15,000 झाल्यानंतर रोबोट रेग्युलर हा पहिला जे फंट आहे ते सिलेक्ट करून येथे जे ब्लॅक कलरचं आहे त्याच्यावर सेट करून टिक करून अशा प्रकारे याला फॉलोअर्सच्या बरोबर सेट करून घ्यायचं आहे. सेट केल्यानंतर हे जे 15,000ची जी लेयर आहे 1 मिनिट 15,000ची जी लेयर आहे मी 2 हातानं थोडं बारकं करून घेतो. तर 1 मिनिट मी अशा प्रकारे वाढवून घ्यायचं आहे. अशा प्रकारे वाढवून घेतल्यानंतर 1 मिनिट आपलं सेट झालं आहे. त्याच्यानंतर सिम्पली 15,000चे स्टार्टिंग लिहून इफेक्टवर जाऊन ॲड इफेक्टवर जाऊन ते जो आत्ताचा जो इफेक्ट आहे काउंट अप डाऊन तोच इफेक्ट घेऊन इथं प्लसच्या आयकॉनवर टच करून खाली स्केलवर जाऊन इथून हे 0 करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे 1 मिनिट नीट 0 करून घेतो आणि परत एकदा ऑफसेटवर जाऊन स्केलवर जाऊन परत प्लसच्या आयकॉनवर टच करून ऑफसेटवर जाऊन 1 मिनिट सॉरी परत एकदा इथं सेट झाल्यानंतर इथं 0 आल्यानंतर परत व्हिडिओच्या लास्टला येऊन 15 सेकंदापर्यंत जे आहे आपली ती मागाची पण व्हिडिओ आपण 15 सेकंदापर्यंत लेअर होती 15 सेकंदापर्यंतच होती. तर तुम्हाला सिम्पली 15च्या स्टार्टिंगला 0 केल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला परत व्हिडिओच्या लास्टला 1 मिनिट व्हिडिओच्या लास्टला आल्यानंतर तुम्हाला 15 सेकंदावर येऊन इथे प्लसच्या आयकॉन टच करून ऑफसेटवर जाऊन इथून जे 15,000 इथून फॉलोअर्स करून घ्यायचे आहेत. इथून 15,000 फॉलोअर्स घेतल्यानंतर जर भावानं तुम्हाला आणखी लाईक केलं नसेल तुम्ही व्हिडिओला तर लाईक करा. व्हिडिओ आवडली तर एक नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एका लाईक आणि सबस्क्राईबमुळे मला मोटिवेशन मिळतं. तर भावांनो मी अशाच नवीन व्हिडिओ घेऊन येईल तुमच्यासाठी. जर तुम्ही लाईक अँड सबस्क्राईब केलं तर प्रत्येक व्हिडिओला माझ्या. तर भावांनो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. एक जर स्टेप चुकली तर तुम्हाला समजणार नाही. तर इथे मी 15,000 करून घेतो. बरोबर 15,000 करून घेतो. इथे बरोबर 15,000 करून घेतल्यानंतर तुम्हाला इथून काहीसुद्धा करायचं नाही. इथून 11,000 त्याच्या पुढं पण घ्यायचं आहे असं हळूहळू 15,000पर्यंत न्यायचं आहे आपल्याला. तर मी नीट सेट करून घेतो. तर 15,000 तर 15,000 झालेलं आहे. तर बघू भावानं आपलं कसं होतं आहे. तर 1 मिनिट 15,000 पण फॉलोअर दिसत आहेत आपल्याला अशा प्रकारे. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली आणखी एक फॉलोविंग राहिलेले आहे. तर मी टेक्स्टवर जाऊन न्यू टेक्स्टवर जाऊन इथून मी फॉलोविंग 45 करतो आणि रोबोटवर जाऊन जे पहिला फंट आहे ते सिलेक्ट करून इथून ब्लॅक बॅकग्राऊंड सिम्पली सिलेक्ट करून बरोबरचे चिन्ह टॅप करून हे 45 जे आहेत ते फॉलोविंग तिथे वर सेट करून घेतो. आणि ही जी 45 जी फॉलोविंग आहे त्याला मी पूर्ण अशा प्रकारे पूर्ण व्हिडिओवर वाढवून घेतो. पूर्ण व्हिडिओ वाढवून घेते 45च्या फॉलोविंगवर टच करून इफेक्टवर जाऊन तुम्हाला ॲड इफेक्टवर जाऊन इथून जे टेक्स्ट आहेत काउंटडाऊन तेच टेक्स्ट सिलेक्ट करून प्लसच्या आयकॉनवर टच करून स्केलवर येऊन इथं जे 0 करून घ्यायचे आहेत. 0 करून घेतल्यानंतर 1 मिनिट अशा प्रकारे 0 करून घेतले. त्यानंतर तुम्हाला लास्टच्या पोझिशनवरील 15 सेकंदापर्यंत 1 मिनिट डायरेक्ट थोडं चुकू द्या माझं पण तुम्ही नीट सेट करा. तुम्ही अशा प्रकारे सेट केल्यानंतर तुम्हाला प्लसच्या आयकॉन टच करून ऑफसेटवर जाऊन इथून हे फॉलोविंग आहेत ते 45 फॉलोविंग करून घ्यायचे आहेत. अशा प्रकारे 25 फॉलोविंग घेतल्यानंतर बॉयच्या टीनावर टॅप करून हे फॉलोविंग पण आपल्याला पळेल दिसते. 1 मिनिट अशा प्रकारे बघा. फक्त फॉलोअर्स फास्ट पळणार माझा अंदाज आहे. फॉलोअर्स फास्ट पळणार कारण पोस्ट पण कमी आहेत आणि फॉलोविंग पण कमी आहेत.
त्याच्यानंतर अशा प्रकारे 15,000 झाल्यानंतर तुम्हाला या वरच्या एक्सपोजरचे चिन्हावर टॅप करून व्हिडिओ आहे त्याला एक्सपोर्ट करून घ्यायचे आहे. व्हिडिओ इथपर्यंत म्हणजे 14,000पर्यंत आल्यानंतर या व्हिडिओला असे कापून घ्यायचे कात्रीसमोर चौकून जाऊन आणि मीडियावर जाऊन इथून एक इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे. म्हणजे दोन इफेक्ट आहेत ते सिलेक्ट करून घ्यायचे. तर माझे टेलिग्राम कुठे तर अशा प्रकारे 1 मिनिट भावांनो. तर मी हा इफेक्ट सिलेक्ट करतो. हा इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर थोडं म्हणजे 22 सेकंदापर्यंत आपण हा इफेक्ट लावून घेऊ. कात्रीसमोर चौकोन ट्रिम टू राईट करून घेऊ. ट्रिम टू राईट करून घेतल्यानंतर हे जे इफेक्ट आहे पहिलं काळ आहे. त्याच्यानंतर मी आणखी थोडं याला वाढवून घेतो. त्याच्यानंतर सिम्पली तुम्हाला इथे स्टार्टिंगला पोझिशनवर येऊ, व्हिडिओची स्टार्टिंग पोझिशन लेअरवर जाऊन मीडियावर जाऊन इथून एक तुम्हाला इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचा आहे. खूप चांगला इफेक्ट आहे. इफेक्ट सिलेक्ट करून घ्यायचं आहे. तर भावांनो 1 मिनिट इफेक्ट सिलेक्ट करून घेतो. तर हा इफेक्ट आहे. त्याच्यानंतर कात्रीसमोर चौकून फुल स्क्रीन करून ब्लेंडिंगवर जाऊन याला स्क्रीन हा इफेक्ट द्यायचा आहे. तर पाहून तुम्ही आणखी व्हिडिओ लाईक केलं नसेल तर एक नक्की लाईक करा आणि या लेअरला जाऊन व्हिडिओवर जाऊन कात्रीसमोर चौकून जाऊन कात्रीवर जाऊन ट्रिम टू राईट करून घ्यायचं. ट्रिम टू राईट करून घेतल्यानंतर सिम्पली इथे जे फॉलोअरच्या पुढं जे प्लसचा आयकॉन आहे म्हणजे बॉक्स आहे त्याच्यावर जाऊन तुम्हाला गेट मोरवर जाऊन विंडोज इरर 2.0 हा इफेक्ट सिलेक्ट करून याला 1 नंबरचा इफेक्ट देऊन याला 2.5 सेकंदापर्यंत वाढवून घेऊन अशा प्रकारे परत एकदा बघा आपला इफेक्ट कसा वाटतोय. तर अशा प्रकारे होऊन येथे नाहीतर जेथून आपला इफेक्ट स्टार्ट होतं ते जाऊन लेअरवर जाऊन मीडियावर जाऊन जे आपण पिक्सलॅबवरनं जे शुभम पाटील 15K हा जो PNG घेतलेला आपण सेव्ह केला तो सेव्ह करून घ्यायचा आहे आणि याला पूर्ण व्हिडिओ वाढवून घेऊन याला असं फुल व्हिडिओवर करून इन ॲनिमेशन याला सिम्पली रबर स्टॅम्प देऊन याला 2 सेकंदापर्यंत वाढवून घ्यायचं अशा प्रकारे. तर बघूया भावांनो. त्याच्यानंतर तुम्हाला ऑडिओवर जाऊन इथून एक ऑडिओ सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी ऑडिओ सिलेक्ट करून घेतो. प्रकारे सॉन्ग आहे. त्याच्यानंतर मी याला प्लसचे आयकॉन टच करून हे सॉन्ग सिलेक्ट करून घेतो. तर मी परत एकदा सॉन्ग बघतो कसं आहे ते. तर तुम्हाला इथे 11 सेकंदापासून बीट चालू होते. तर ही व्हिडिओ 11 सेकंदापर्यंत ट्रिम टू राईट करून घ्यायची आहे आणि इथून परत एकदा ऐकून घ्यायचं आहे. 1 मिनिट खूपच कमी झालेलं आहे आपलं. तर मी आणखी याला वाढवून घेतो. तर मी परत एकदा बघतो. 12 सेकंदापासून बीट चालू होते क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला सिम्पली शेवटच्या पोझिशनवर येऊन इफेक्ट आहे ते कात्रीसमोर इफेक्ट कापून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे विकेट कापून घेतल्यानंतर सिम्पली तुम्हाला लेअरवर जाऊन मीडियावर जाऊन येथून तुमचा यूट्यूबचा लोगो सिलेक्ट करायचा आहे. तर मी इथून माझा यूट्यूबचा लोगो सिलेक्ट करून घेतो. तर भावानं तुम्हाला लोगो बनवता येत नसेल तर मी त्याच्या एक ऑलरेडी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे. तर ते तुम्ही जाऊन बघू शकता. डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक आहे. तर भावाने या व्हिडिओची सगळी मटेरियल तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तर अशा प्रकारे आपला जो व्हिडिओ आहे तो होणार आहे. तर मी अशा प्रकारे व्हिडिओ होणार आहे. तर त्याच्यानंतर मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आपला व्हिडिओ कसा झाला आहे. तर 1 मिनिट भावांनो. ह्याला मी असं थोडं फोडं करून घेतो. हे मागच राहिलेलं आणि याला इन ॲनिमेशन रबर स्टॅम्प भेटलेलंच आहे पहिल्यापासून. त्याच्यानंतर बघा परत पुढं व्हिडिओ. तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ होणार आहे भावांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा. तुमच्या भावासाठी एक लाईक करा कारण मी आज खूपच नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तुमच्यासाठी. तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर एक नक्की लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्यानंतर मला एक्सपोजच्या चिन्हावर टॅप करून
ही व्हिडिओ गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करायचे. तर भावानं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर भावानं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय